भाग 42 रात्र 41वी भस्ममय मूर्ती. आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो, परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली आणि मला म्हणाली, का रे नाही भेटायला आलास? तुला काही कळवले नाही का? त्या दिवशी रागावून गेलास, अजून नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लवकर जातो, मग तुझा रे कसा नाही जात? ये मला भेट. सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसंच होईल. आज आई फार आजारी नसेल ना असं मनात येईल. पंखा असते तर आईजवळ उडून गेलो असतो असं वाटायचं, परंतु किती दूर जावायचं. 2 दिवस जायला लागले असते. आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास. मला वाईट वाटत होतं. जीवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावं असं वाटायचं, पण पैसे. मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचं नाव नामदेवच होतं. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितकं प्रेम आणि जितकी भक्ती होती, तितकंच प्रेम आणि भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझा झाला होता आणि मी त्याचा. युयम वयम वयम युयम असं आम्ही कितीदा म्हणायचो. माझ्या हृदयातलं सारं न बोलता त्याला कळायचं. त्याच्या नानकानाच्या पदात आहे ना, अन बोलत मेरा बिरथा जानी अपना नाम जपाया. देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपलं दुःख बोलतानाही समजतं. नामदेवाला माझं दुःख समजे. माझा जीवन ग्रंथ, हृदय ग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचायचा. जणू आम्ही एकमेकांची रूपं होतो. जणू 2 कुंडीत एक मन होतं. जणू मनानं आणि हृदयानं आम्ही जुळे होतो. नामदेव, मला घरी जावंसं वाटतंय. आई फार आजारी असं वाटतंय. सारखी हुरहुर लागलीये. मी म्हणालो, अरे मग जा भेटून ये. तो म्हणाला, आईला डोळे भरून पाहून येईन, पण पैसे? मी म्हणालो, काल नाही का माझी मनी ऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आलीये. 10 रुपये तुला पुरतील? आईला भेटून ये. माझा नमस्कार सांग. जा. नामदेव म्हणाला. थोडंसं सामान घेऊन मी निघालो. स्टेशनवर नामदेव पोचवायला आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले होते. पत्र लगेच पाठव बरे श्याम. नामदेव म्हणाला. हो हो. मी म्हणालो, तुझ्या बरोबर मी आलो असतो, पण पैसे नाहीत. तो म्हणाला, तू माझ्या बरोबरच आहेस. मी त्याला सांगितलं. गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्याआड झाला. गाडी सुटली आणि डोळ्यातून पाझर सुटले, शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होतं. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझं तोंड होतं. अश्रू सिंचन करत मी जात होतो. बोरी बंदरवर उतरून तसाच परभारे मी बोटीवर गेलो, कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझं हृदयही शतभावनांनी नाचत होतं. रवींद्रनाथांची गीतांजली माझ्या हातात होती. आई, माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रोळेल, हे मी वाचत होतो. खरंच माझ्या गरीब आईला मी दुसरं काय देणार? माझ्याजवळ सुद्धा अश्रूंशिवाय द्यायला दुसरं काही नव्हतं. मध्येच मी गीतांजली मिटत असे आणि समोरच्या ओचंबळणाऱ्या त्या सागराकडे पाहायचो. या सागरावर शतरंग उसळत होते. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदय सागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसऱ्या स्मृतीला जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग दृष्टीसमोर सगळं येत होतं. स्वप्नसृष्टीत, स्मृतीसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रमून गेलो, रंगून गेलो. आईच्या स्मृती सागरात हा श्याम मत्स्य डुंबत होता, पोहत होता, नाचत होता. हरणे बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हरणे खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकट्या बांधू लागले. मी आपलं लहानसं गाठोडं बांधलं. आणखी 7-8 तासांनी आईचे पाय पाहीन. प्रेमानं भरलेले डोहच तिचे डोळे पाहीन, असं मी मनात म्हणत होतो. हरणे बंदर आलं. पडाव बोटीजवळ आले. त्यात माणसं उतरली. मीही पडावात उतरलो. बंदरावरून कोणीतरी माझ्याकडे पाहत होतं. माझं तिकडे लक्ष नव्हतं. त्या व्यक्तीचं माझ्याकडे लक्ष होतं. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची ती मूर्ती होती? पडाव उभा राहिला. मी पटकन उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झप झप पावलं टाकत होतो. इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडले? मावशी. माझ्या दृष्टीस मावशी पडली. मावशी, तू इकडं कुठं? परत जातेस होय पुण्याला? आईचं बरं आहे वाटतं, असं मी विचारलं. मावशीच्या गंगा यमुनांनी उत्तर दिलं. मावशी, मावशी बोलत का नाहीस? मी काकुळतेनं विचारलं. श्याम, तुझी आई, माझी अक्का,
देवाजवळ गेली. ती म्हणाली, माझा शोक सागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हतं. मला बोलवलं का ग नाही? मला स्वप्न पडलं म्हणून निघालो. स्वप्नात आई मला हाक मारायची, परंतु आता कुठली आई? कायमची अंतरली आई, असं म्हणून मी रडू लागलो. श्याम, त्या दिवशी तुझीच सारखी आठवण काढीत होती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे अजून हट्टीच आहेस. श्याम, 2 दिवसात अक्का जाईल असे वाटले नव्हते. मी तुला बोलवावयाचे ठरवले, परंतु त्याच दिवशी अक्का गेली. सारे प्रयत्न केले, तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हाला. अक्काने तुम्हाला माझ्या पदरात घातले. मी तुम्हाला आईची आठवण होऊ देणार नाही. उगी किती रडशील. मावशी मला समजावत होती. मावशी, माझे केवढाले मनोरथ. माझ्या आईला सुख देईन, तिला फुलासारखी ठेवीन असं मी मनात म्हणे, परंतु आता कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल तर कशाला शिकू, मी म्हणालो. तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शिक. आमच्यासाठी शिक. जगासाठी शिक. आईला प्रेम देणार होतास ते जगाला दे. जगातील दुःखी मातांना दे. मावशी नवीन दृष्टी देत मला म्हणाली, मावशी, तू परत निघालीस? मी विचारलं. होय, तेथे माझ्याच्याने राहावे ना. तू घरी जा. उद्या 3रा दिवस आहे. अस्थि सिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका म्हणून उत्तर क्रियेला आलास. येताना अस्थि घेऊन ये. गंगेत नेऊन टाक. मावशी म्हणाली, मावशी, मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ? मी विचारलं. त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला तरी वडिलांचा तारा आहे. तुझ्या भावाचा तारा आहे. तेथे सारा अंधार नाही. तेथे प्रेम आहे. जा, घरी जा. त्यांना आधार दे. तू शहाणा, विचार करणारा, गीतांजली, गीता वाचणारा. मावशी म्हणाली, श्याम, आलास का? थांब हो, देवाला गुळ ठेवते. असं आता कोण म्हणेल मावशी? मी विचारलं. श्याम, या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली तरी प्रेमरूप आई, स्मृतीरूप आई तुझ्याजवळ आहे. जेथे जाईल तेथे आहे. चल, तुझ्यासाठी गाडी ठरवू. असं म्हणून तिनं माझ्यासाठी बैलगाडी ठरवली. मावशीची बोट दूर दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली. मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवन समुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटातून वर येते असं मला दिसायचं. आईचे कष्ट, हाल मला दिसू लागले. कारुण्य मूर्ती माता, तिचं प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली. शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्यावेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणं कुठलं? तिथं हाय हाय होती. घरात एक मिणमिण दिवा जळत होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटलं. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडलं. वडील एका तरटावर बसले होते. श्याम, 2 दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून बाळा, ते म्हणाले. पुरुषोत्तम जागा झाला. अण्णा अण्णा असं म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हाला कोणाचंही बोलवत नव्हते. दुर्वांची आजी म्हणाली, तुझीच आठवण काढत होती हो श्याम. तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तर क्रियेला तरी आलास. रडू नको हो. आता उपाय का आहे? तुम्ही मोठी होई तो हवी होती हो जगायला, परंतु नाही त्याची इच्छा. मी ऐकत होतो. अस्थि संचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजी बरोबर होते. नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात करण्यात आला होता तिथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती जिथं निजली होती, जशाचा तसा भस्ममय देह होता. वाऱ्यानं युली देखील मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केलं. सर्व पार्थिवाला लोपून पवित्र भस्ममय असा देह तिथं होता. अत्यंत शुद्ध असा भस्ममय आकार तिथं होता. जीवनातील तपश्चर्येनं आधीचा देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्मा इतकाच पवित्र झाला होता. मनानं तर ती पवित्र होतीच. लावला, मी हात लावला. भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीनं कोणाच्या हृदयात जर आपल्याला अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढं भाग्य. मी आईच्या अस्थी गोळा केल्या.
मंगळसूत्रातील मणी सापडले. ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले, स्वतःच्या पत्नीच्या गळ्यात घालण्यासाठी नेले. सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एक एक दिवस जात होता. पुरुषोत्तमाच्या तोंडून एक एक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणीचं पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम मजजवळ वाचित असे, मी ऐकत असे. शेजारच्या इंदू, राधाताई यांनी सुद्धा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत. आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल का नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असं म्हणतात. आम्ही नदीवर गेलो, पिंड तयार केले, सगळे विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळ्यांना आमंत्रण दिले. आला एक कावळा, आला तो दुसराही आला. चुलते म्हणाले, आम्हाला बरं वाटलं. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडावर बसत, शिवत. काय करायचे? पिंडाभोवती घिरट्या घालीन, परंतु स्पर्श करतील ना. मला वाईट वाटू लागले. मी म्हणालो, आई तुझी इच्छा असेल तर मी लग्न करेन, मी बैरागी होणार नाही. तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, आम्ही भाऊंना अंतर देणार नाही, त्यांच्यावर वहिनी प्रेम करू. तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीला आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून शिववतात, परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटलं. मी म्हणालो, पिंड घेऊन घरी जाऊ, तिथं कदाचित शिवेल. एवढ्यात दर्भाचा नका करू. नदीवरून जड अंतःकरणानं पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळी शेजारी पिंड ठेवले. भोवती कावळे जमले, परंतु एकही शिवेना. शेवटी माझी दुर्वांची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, यशोदे, काही काळजी करू नको हो. पुरुषोत्तमाला मी आहे, त्याचे सारे मी करेन. काय चमत्कार! आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकतात झटकन कावळा शिवला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरुषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खोड्याळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई, केवढं तुझं प्रेम, तुझ्या प्रेमाला मोजबाप नाही. ते आकाशाहून मोठं, समुद्राहून खोल. ईश्वर किती प्रेममय असेल याची कल्पना या संसारातील आईवरून येईल. स्वतःच्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठी या छोट्या आईला ती जगन्माऊली पाठवत असते. गड्यांनो, माझी आई मेली. तिनं जीवन सरलं तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळ जोपर्यंत सुखी नाहीत तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळतायत, त्यांच्या तोंडातून हाय हाय उठतायत, जोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊ भाऊ सारे प्रेमानं परस्परास मदत करतील, श्रेष्ठ कनिष्ठ मानणार नाहीत, एकमेकांना वाढवतील, पाळतील, पोसतील, हसवतील. ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार. तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार.